तर मागच्या एपिसोडमध्ये आपण एग लच्छा पराठा आणि एग रोल बनवलेला होता. खूप सुंदर असे दोन्हीही पदार्थ झालेले होते. तर या एपिसोडमध्ये आपण एग पॉकेट पराठा आणि एग ट्रायंगल पराठा बनवणार आहे. तर दोन्हीसाठी सेम बॅटर आहे, फक्त करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तर बनवायला सुरुवात करूया. तर पॉकेट पराठा बनवण्यासाठी रेग्युलर चपातीसाठी जेवढा उंडा घेतो तेवढा उंडा घ्यायचा. आता त्याची पुरी एवढी चपाती लाटून घेऊया. पुरी एवढी चपाती लाटून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल, कोरडे पीठ घालून त्याचा त्रिकोण बनवून घ्यायचा. कडा व्यवस्थित पॅक करायच्या आणि याची चपाती लाटून घ्यायची. आपण रेग्युलर चपाती बनवतो ना, सेम तशी चपाती लाटून घ्यायची. जास्त पातळ किंवा जाड न लाटता मध्यम पातळ चपाती लाटून घ्यायची. तर बघा, चपाती लाटून झाली, भाजून घेऊया. एक बाजू नॉर्मल भाजली की दुसरी बाजू भाजायला घ्यायची. आता चपातीला थोडंसं तेल लावूया, म्हणजे पराठे छान खुसखुशीत होतील. दुसऱ्या देखील बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता ही तेल लावलेली बाजू आपण छान खुसखुशीत भाजून घेऊया. त्यासाठी गॅस मध्यम आचेवर ठेवा. तर बघा, एक बाजू आपण छान भाजून घेतली. आता गॅस पूर्णपणे कमी करायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपातीमध्ये बॅटर भरून घ्यायचे. तर बॅटर भरत असताना खूप जास्त पण बॅटर भरू नका, आपल्याला याचा पातळ लेअर द्यायचा आहे. बॅटर भरत असताना चपाती थोडीशी अशी उचलून भरा, म्हणजे कडेपर्यंत बॅटर जायला मदत होईल. तर बघा, चपातीमध्ये बॅटर भरून झाले. आता गॅस मध्यम आचेवर करूया आणि हा पॉकेट पराठा भाजून घेऊया. तर ही बाजू मी 2 ते 3 मिनिट भाजून घेतली. पलटवून घेऊया. तर ही दुसरी देखील बाजू आपल्याला 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायची आहे. ही बाजू भाजत असताना गॅस मंद आचेवर करा, कारण आपण पॉकेट तयार होण्याआधी एक चपातीची बाजू आधीच भाजून घेतली होती. आता फक्त आतमधील आमलेट भाजण्यासाठी आपल्याला ही बाजू भाजून घ्यायची आहे. तर बघा, पराठा छान भाजून झाला. हा पॉकेट पराठा भाजण्यासाठी मला पहिल्यापासून साधारण 6 ते 7 मिनिट लागलेली आहेत. तर पॉकेट पराठा काढून घेऊया. मस्त पराठा बनवून तयार झालेला आहे. लहान मुले अंडी खात नसतील तर हा उत्तम पर्याय आहे. एकदा नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर आपल्याला पराठ्यांमधील शेवटचा प्रकार बनवायचा आहे, तो म्हणजे एग ट्रायंगल पराठा. एग ट्रायंगल पराठा बनवण्यासाठी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. सगळीकडून एकसारखी पातळ चपाती लाटून घेऊयात. तर बघा, काही वेळातच चपाती लाटून झाली. भाजून घेऊया. तर एक चपातीची बाजू हलकी भाजून झाली की गॅस मंद आचेवर करायचा आणि सुरीच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपातीला कट द्यायचा. आता या चपातीवर आपण हलके पातळ एग बॅटर पसरवून घेणार आहे. साधारण एक पळी एवढे हलके बॅटर पसरवून घेऊयात. बॅटर पसरवून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट दिलेल्या बाजूची घडी घाला. पुन्हा या रिकाम्या घडीवर आपल्याला थोडंसं बॅटर पसरवून घ्यायचं आहे. बॅटर पसरवून झाल्यानंतर ही घडी पुन्हा आपल्याला पुढच्या घडीवर ठेवायची आहे. त्याच्यानंतर पुढे सेम प्रोसेस आपल्याला या ठिकाणी करायची आहे. थोडंसं बॅटर आपल्याला या घडीवर पसरवून घ्यायचं आहे. बॅटर पसरवून घेतल्यानंतर शेवटी घडी घालायची आहे
आता घडीमध्ये घातलेलं बॅटर वाफवून घेण्यासाठी कडेने 1 चमचा तेल घालूयात, जेणेकरून आतमधील बॅटर व्यवस्थित असे वाफवून होईल. त्याच्यानंतर बघा, वरती देखील आपल्याला पातळ असं बॅटर पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त बॅटर पसरवून घ्यायचं नाही, पातळ असा त्याला लेयर द्यायचा आहे. तर अर्धा ते 1 मिनिटने पराठा पलटवून घेऊया. आता पराठ्याची खालची बाजू छान खरपूस भाजावी म्हणून आपण थोडंसं तेल कडेने सोडणार आहे. त्याच्यानंतर या वरच्या देखील बाजूला आपल्याला सेम पद्धतीने बॅटर पसरवून घ्यायचं आहे. पसरवून घेऊयात. बॅटर पसरवत असताना वरच्या बाजूला हलकं पातळ असं बॅटर पसरवून घ्या. तर बघा, बॅटर पसरवून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिट पराठा मंद आचेवर भाजून घेऊयात. तर 2 ते 3 मिनिट नंतर बघू शकता, एक ट्रायंगल पराठा तयार आहे. हा पराठा आपण पहिल्यापासून मंद आचेवर भाजल्यामुळे तो आतपर्यंत अगदी व्यवस्थित भाजला जातो. आता तुमच्या मनामध्ये शंका आली असेल की हा पराठा आतपर्यंत व्यवस्थित भाजला जाईल का? तर हो, अगदी व्यवस्थित भाजला जातो. एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा, खूप मस्त लागतो. तर या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण एग ट्रायंगल पराठा आणि एग पॉकेट पराठा बनवलेला आहे आणि पहिल्या एपिसोडमध्ये आपण एग लच्छा पराठा आणि एग रोल बनवलेला होता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकदा नक्की ट्राय करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.